श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अंगारकी चतुर्थी. तर कोणाकोणाला आहे उपवास, तर मलाही आहे आज उपवास. म्हणून आज म्हटलं पोटोबा करण्यासाठी तर काहीतरी करायलाच हवं. म्हणून वेपर्स खीस वगैरे तळायला जे घरगुती आपण वाळवण बनवतो ते घेतलं होतं तळायला. तर हे काय तळत नव्हतं, उगाचच भाव खात होतं. त्याच्यामुळे म्हटलं बाबा भाऊ कमी कर आणि पटकन तळून घे. म्हणून ह्याने असं पटकन तळलं आणि ह्याला लगेच काढून साईडला केलं. मग घेतली साबुदाण्याची पापडी. मग ही पण तसेच भाऊ खायला लागली. मग हिला थोड्या गुदगुल्या केल्या. मग ही पण पटकन वरती आली. मग नंतर हिला पण खूप अशा तळून घेतल्या. नंतर आली वेफर्सची बारी. आपले बटाट्याचे वेफर्स ते साधे सिंपल टाकले की लगेच तळून वरती आले. ते मला वाटतं आधीच घाबरले होते मला, त्याच्यामुळे त्यांनी आपलं पटकन तळायचं काम केलं. आणि असं करून भरपूर सारं मी तळून घेतलं, कारण मुलं पण खातात, घरातले सगळेजण खातात. आपल्याला उपवास असला म्हणून आपणच खायचं असं नाही, कारण सगळ्यांना तो चान्स असतो खाण्याचा. म्हणून भरपूर असं चांगलं स्टीलचं गमिलं भरून असं एवढं तळलं. आणि दुकानातलं पॅकेटचं मुलांना देण्यापेक्षा व आपण खाण्यापेक्षा आपण असं घरी जे तळतो बनवतो तेच खायचं. आणि ते ह्या पापडीला हातात घेऊन म्हणलं अब तेरा क्या होगा कालिया, असं म्हणत मी त्यांना खाऊन घेतलं. आणि थोडंसं तरी पोटात भर पडली, म्हणून म्हणलं पुढच्या कामाला आपलं रिकामं. आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आहो म्हणले चला आता ह्या खुशीमध्ये आपण फिरायला जाऊ. म्हणून पटकन रेडी झालो. कुठं जायचं आहे तर आपण पुढे पाहूच या. तर इतक्यात आले आमच्या घरी पाहुणे म्हणजे आले आमच्या आत्या आणि मामा. आमच्या आत्या गेली होती केदारनाथच्या देवदर्शनाला, त्याच्यामुळे आम्ही तिचं दर्शन इथंच घेतलं की आम्हालाही केदारनाथला जायचा, लवकर योग येऊ दे असं म्हणत आम्ही पटकन चहा ठेवला मी. आणि तिने आम्हाला ॲनिव्हर्सरी असल्यामुळं कॅडबरी आणली होती. मग आम्ही तेही मस्त खाल्ली आणि निघलो पिक्चरसाठी फिनिक्स मॉलला. तर वाघोलीचं ट्रॅफिक बघता असं वाटलं की आता पिक्चर आपल्या गाडीतच संपणार आहे, कारण ट्रॅफिक हे आमचं गाव ट्रॅफिकमुळे फुल फेमस झालं आहे. आणि ही आमच्या गावची शान असल्यामुळं आम्हाला याचं काहीच वाटत नाही. तर म्हटलं चला आता काय रोजचंच आहे ते, मग काय करणार. तसं हळूहळू पोचलो आम्ही कसं तरी. हे ट्रॅफिक सगळं हे करत करत पोचलो आम्ही मॉलमध्ये. तर गाडी पार्क केली. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा आम्हाला गाडी काय भेटेना, म्हणून मी पटकन व्हिडिओ केला. B7ला गाडी लावली आपल्या लक्षात येण्यासाठी. मग म्हटलं चला आता गाडीचं तर झालं, मग आता पिक्चरचं तरी पटपट जाऊन पोचायला हवं, म्हणून थोडे व्हिडिओ घेत गेले. ह्या लाईटचा जो जिना आहे त्याच्यावर भीती तर मला खूप वाटत होती, पण हे लोकांना कधी दाखवायचं नाही की आपल्याला आतून भीती वाटते. कारण आपण जर आपल्या मनातलं काही दाखवलं तर मग आपण तिथं संपतो. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे कधीच कोणाला आपल्या तोंडावरून दाखवून द्यायचं नाही. असं करत 3 जिने होते, 4थ्या मजल्यावर थिएटर आहे. असं करत आम्ही पूर्ण जिने क्रॉस केले. पिक्चर बघायच्या एक्साइटमेंटमध्ये पटपट गेलो धावत पळत. आणि तिथं गेल्यावर नाव पाहिलं, म्हणजे त्या बोर्डवरचं. तर PVRला पोचल्यावर नंतर ते नाव पाहिल्यावर मग मनातनं असं वाटलं की ह्या नावामध्ये यांनी असं का केलं असेल की आपल्या महाराजांबद्दल आपण छत्रपती शिवाजी महाराज असं नाव छत्रपती लावल्याशिवाय तर उच्चारसुद्धा करत नाही त्याचा. आणि यांनी राजा शिवाजी असं अर्धवट नाव लावल्यामुळे आमचा निम्मा मुहूर्त तिथंच गेला होता. आणि त्याच्यामध्ये रितेश देशमुख हा कॉमेडीमध्ये शोधतो, याला महाराजांचा रोल काहीही जमलेला नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आता काय तिकीट तर काढलेत, जायचं तर आहे. असं करत आम्ही गेलो. पोरांनी पप्पांना सांगून कसं तरी पॉपकॉर्न घेतले. मला तो उपवासच होता. ह्यांनी पिक्चर सुरू व्हायच्या आधीच सुरू केलं खायला इथं बाहेरच. आणि असं करत कसं तरी आम्ही बाहेर थांबून 10 मिनटं बाहेर थांबवलं. आम्हाला क्लिनिंग चालू होती त्यांची. पोचलो थिएटरला. आणि आतमध्ये पण गेल्यावर अर्धा तास लावला त्यांनी सुरू व्हायला. आमच्या सीट शोधल्या, आम्ही सीटवर बसून घेतलं आणि पिक्चर सुरू झाला.
जास्त काही व्हिडिओ काढले नाही, म्हटलं समोरच्याला पाहण्याची एक्साइटमेंट कमी होऊन जाईल म्हणून आलो आम्ही बाहेर. आणि आमच्या तोंडाकडं पाहून तर तुम्हाला समजलंच असेल पिक्चर कसा असेल. पण आपल्या महाराजांच्या स्टोरीवर आहे त्याच्यामुळं पिक्चर छान होता. पण त्यातले हिरो जे होते ते असं मला वाटतं की नवीन पाहिजे होते, की ते जुनेच घेतले त्यांनी. चला मग 1 वाजले होते बाहेर येता येता. 12ला पिक्चर संपला. कसं बसं आम्हाला एक संगम हॉटेल आमच्या वाघोलीमध्ये उघडं होतं. पटकन तिथं गेलो आणि बंद व्हायच्या आधी म्हटलं आम्हाला जेवायला द्या. नंतर त्यांना सांगून कसं बसं जेवायला घेतलं. आणि हॉटेल आता त्यांनी न्यू ओपनिंग केलं आहे वरती, त्याच्यामुळं फॅमिलीसाठी खूप छान केलं आहे. आणि जेवण पण टेस्टी होतं. थोडं रेट जास्त आहेत त्यांचे, पण ठीक आहे म्हटलं. त्याला रात्रीच्या 1 वाजता आपल्याला कुठेतरी जेवायला भेटले म्हणलं आपण चांगलंच म्हणणार त्याला. नाहीतर काय घरी येऊन परत मला स्वयंपाक करायला लागला असता आणि खावं लागलं असतं. आणि मला चतुर्थी सोडायची होती. माझ्यासाठी व्हेज घेतलं होतं आणि बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलं होतं. चला तर मग असं कोल्ड्रिंक पिऊन मी माझा व्हिडिओचा इथंच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.